दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपली लोकसंख्या खूप वाढत आहे आणि इतकी वाढत आहे की लोकांना राहण्यासाठी जागा कमी पडत आहे. आपण शहरामध्ये जर एखाद खोलीचं जरी किंमत बघितली, 1 रूम आणि किचन, तरी ती इतकी जास्त आहे की आपण त्याची कल्पना करू शकत नाही. आणि अनेक बाहेरच्या राज्यांमधून किंवा इतर भागामधून अनेक लोक शहरामध्ये येतात. त्यांना राहायला जागा कमी पडते. मग अशा वेळेस काही लोक जे असतात ते कसे तरी त्यांना घरं बांधून देतात. ते घर काही बरोबर मजबूत बांधलेलं नसतं आणि मग हळूहळू त्या घरामध्ये भेगा पडायला लागतात. आणि मग आपण कंप्लेन केली की मग थोड्याशा भेगा बुजवल्या जातात, पण काही महिन्यांनी त्या भेगा परत पडायला लागतात. कारण ह्याचा अर्थ हा आहे की वरून कितीही डागडुगी केली तरी आतला जो पाया आहे, जो खाली पाया आहे, तो मजबूत नाही आहे आणि त्यामुळे ह्या घराला भेगा पडत असतात. आमच्या जीवनामध्ये सुद्धा ही गोष्ट लागू पडते. प्रभू येशू ख्रिस्ताने लूक 6 ह्यामध्ये घर बांधणाऱ्याचा दाखला सांगितला आहे की एका माणसाने आपलं घर वाळूवर बांधलं आणि मग वारा आला, पूर आला आणि ते घर कोसळून पडलं. परंतु ज्या मनुष्याने आपलं घर खडकावर बांधलं होतं, ते वारा आला, पूर आला तरी ते त्या ठिकाणी व्यवस्थित राहिलं, त्यातला काही झालेलं नाही आहे. आणि देवाचं वचन ऐकून जे दुर्लक्ष करतात ते ह्या वाळूवर बांधलेल्या घर बांधणाऱ्यासारखे आहेत की जेव्हा संकट येतात, जेव्हा जीवनामध्ये आमच्या समस्या येतात, अशा वेळेस त्यांचा विश्वास डळमळून जातो आणि मग ते जीवनामध्ये अपयशी ठरतात. परंतु जे देवावर विश्वास ठेवतात, देवाच्या वचनावर विश्वास ठेवतात, त्यांचा विश्वासाचा पाया जो असतो हा खूप मजबूत असतो आणि ते संकट समयी कधीही डळमळून जात नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तेकृ शुभवर्तमान ह्याचा 6वा अध्याय आणि 48वा वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 6 and verse 48. तो कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला. मग पूर आला तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला, तरी त्यामुळे ते हलले नाही, कारण ते मजबूत बांधले होते. परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू.